नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर. विद्यार्थी मित्रांनो, रीनीट 2026च्या पेपरनुसार महाराष्ट्रातील सेमी गव्हर्नमेंट MBBSचा कट ऑफ कमी लागणार आहे. त्याच्याविषयी अगदी तुम्हाला डिटेल्स माहिती सांगणार आहे. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांना माहिती आहे की 2024चा पेपर खूप इझी होता, त्यामुळे कट ऑफ खूप हायर साईडला आपल्याला पाहायला मिळालेला होता. आणि 2025चा पेपर खूप हार्ड होता, त्यामुळे कट ऑफ हा खूप लो गेलेला होता. आणि रीनीटची 2026चा जो आता 21चा पेपर झालेला आहे, तो पेपरची लेवल आपल्याला मॉडरेट टू डिफिकल्ट लेवलवरती पाहायला मिळालेली आहे. त्यामुळे कट ऑफ किती जाऊ शकतो त्याचा हा एक्सपेक्टेड आम्ही अंदाज काढलेला आहे. तर अगदी तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा म्हणजे लक्षात येईल. आपापल्या कॅटेगरीनुसार अगदी मी तुम्हाला स्क्रीनवरती लिहून दाखवते. सेमी गव्हर्नमेंट MBBSसाठी आपल्याला किती स्कोअर पाहिजे म्हणजे तुम्ही सेफ झोनमध्ये आहेत हे तुम्हाला लक्षात येईल. तर अगदी स्क्रीनवरती मी तुम्हाला पूर्णपणे झूम करून दाखवते आणि अगदी प्रत्येक कॅटेगरीनुसार अगदी तुम्हाला मी एक्सपेक्टेड कट ऑफसुद्धा सांगणार आहे. तुम्ही अगदी पाहू शकता. तर प्रथम मी इथे ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी मी इथं कट ऑफ सांगत आहे. तर 2025मध्ये पेपरची लेवल खूप हार्ड होती, त्यामुळे कट ऑफ 2025ला 470वरती विद्यार्थ्यांना ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना तिथं सेमी गव्हर्नमेंट मिळालेलं होतं. पण ह्यावेळेस मॉडरेट टू डिफिकल्ट लेवलवरती असल्यामुळे आम्ही हा डाटा ॲनालिसिस करून काढलेला आहे. तर ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी 510 एवढे जर मार्क येत असतील तरीसुद्धा ते विद्यार्थी सेफ झोनमध्ये आहेत असं म्हणायला हरकत नाही. 510 मार्क किंवा एक प्लस मायनस एक 5 ते 10 मार्क घेऊन चला, एवढ्यापर्यंतसुद्धा तुम्ही असाल तरीसुद्धा तुम्ही अगदी सेफ झोनमध्ये आहेत असं म्हणायला हरकत नाही. आणि त्यानंतर SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा लास्ट इयरचा कट ऑफ 417वरती विद्यार्थ्याला सीट अलाउड झाली होती लास्ट इयरला. तर ह्या वर्षीचा आम्ही एक्सपेक्टेड कट ऑफ SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 429 एवढा हा आम्ही एक्सपेक्टेड कट ऑफ काढलेला आहे. तर 429पर्यंत सुद्धा तुम्ही येत असाल, प्लस मायनस 10 घेऊन चला म्हणजे तुम्ही अगदी सेमी गव्हर्नमेंट MBBSसाठी आपल्या महाराष्ट्रामध्ये सेफ झोनमध्ये आहेत असं म्हणायला हरकत नाही. आणि त्यानंतर पुढची कॅटेगरी तुम्ही पाहू शकता ST कॅटेगरी. ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा लास्ट इयरला 327वरती विद्यार्थ्याला सीट अलाउड झाली होती. आणि यावर्षी आपण जर एक्सपेक्टेड कट ऑफ ST कॅटेगरीच्या पाहत असाल तर आपल्याला 350पर्यंत सुद्धा जर ST कॅटेगरीचे विद्यार्थी येत असतील तर त्या विद्यार्थ्यांना सुद्धा यावर्षी सेमी गव्हर्नमेंटमध्ये MBBSसाठी आपल्याला चान्सेस राहणार आहेत. आणि त्यानंतर VJ कॅटेगरीचा लास्ट इयर्स आपण कट ऑफ जर पाहायला गेला तर 459वरती सीट अलाउड झाली होती. आणि यावर्षी 480पर्यंत VJ कॅटेगरीचा विद्यार्थी जर येत असेल तर तरीसुद्धा तो विद्यार्थी सेफ झोनमध्ये आहेत असं म्हणायला हरकत नाही. आणि त्यानंतर मी NTBच्या विद्यार्थ्यांसाठी लास्ट इयर्स आपण जर कट ऑफ पाहिला तर 435वरती विद्यार्थ्याला सीट अलाउड झाली होती. तर ह्यावर्षी त्या विद्यार्थ्याला 460 किंवा 464पर्यंत सुद्धा त्या विद्यार्थ्याला मार्क येत असतील NTBच्या विद्यार्थ्यांना, तोच तो विद्यार्थी सेफ झोनमध्ये आहे MBBS सेमी गव्हर्नमेंटसाठी. आणि त्यानंतर मी पुढची कॅटेगरी ते तुम्हाला दाखवत आहे NTCच्या विद्यार्थ्यांसाठी लास्ट इयरचा कट ऑफ 473वरती सीट अलाउड झाली होती. तर ह्या वर्षीच्या विद्यार्थ्यांना 488 488 एवढे सुद्धा तुमचा जर स्कोअर येत असेल ह्या वर्षीसाठी तरीसुद्धा तुम्हाला सेमी गव्हर्नमेंटचं कॉलेज MBBSचं ह्यावर्षी मिळणार आहे NTCच्या विद्यार्थ्यांसाठी. ओके. आणि त्यानंतर NTDच्या विद्यार्थ्यांसाठी लास्ट इयरचा आपण कट ऑफ पाहिला तर 474वरती सीट अलाउड झाली होती NTDच्या विद्यार्थ्यांसाठी. तर ह्यावर्षीचा एक्सपेक्टेड कट ऑफ मी 491 490 491 एवढ्यापर्यंत सुद्धा तुम्हाला येत असेल NTDच्या विद्यार्थ्यांसाठी मार्क, तर तरीसुद्धा ते विद्यार्थी सेमी गव्हर्नमेंट MBBSसाठी यावर्षी तुम्हाला मॅक्झिमम चान्सेस राहणार आहेत. आणि त्यानंतर पुढची नेक्स्ट कॅटेगरी मी काढलेली आहे OBCच्या विद्यार्थ्यांसाठी लास्ट इयरचा आपण कट ऑफ पाहिला होता 474वरती सीट अलाउड झाली होती OBCच्या विद्यार्थ्यांसाठी. पण ह्या वर्षीच्या OBCच्या विद्यार्थ्यांना 495 एवढा जर तुमचा स्कोअर येत असेल, प्लस मायनस 5 मार्क घेऊन चालला, 495 तुमचा जर स्कोअर येत असेल तरीसुद्धा तुम्ही सेफ झोनमध्ये आहेत असं म्हणायला हरकत नाही. तुम्हाला सुद्धा ह्यावर्षी महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्याला सेमी गव्हर्नमेंटचं कॉलेज मिळू शकणार आहे 495पर्यंत तुमचा स्कोअर येत असेल OBCच्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी. आणि नेक्स्ट इयरचं मी कॅटेगरी काढलेली आहे SEBC हा विद्यार्थ्यांसाठी लास्ट इयरचा कट ऑफ आपल्याला पाहायला गेला तर 472वरती सीट अलाउड झाली होती. पण ह्या वर्षीचा कट ऑफ जर आपण एक्सपेक्टेड पाहिला असेल तर 490 SEBCच्या विद्यार्थी 490पर्यंत सुद्धा येत असेल तरीसुद्धा त्या विद्यार्थ्याला सुद्धा ह्यावर्षी महाराष्ट्रामध्ये सेमी गव्हर्नमेंट कॉलेज मिळणार आहे, यात काही डाऊट नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, अगदी
तुम्हाला प्रत्येक कॅटेगरीविषयी मी तुम्हाला अगदी स्कोअर 2024चा हार्ड पेपर सोपा असल्यामुळे खूप कट ऑफ हायर साईडला पाहायला मिळाला होता. 25चा खूप हार्ड होता त्यामुळे खूप कट ऑफ लो गेला होता. पण ह्यावर्षी रीनीट 2026चा आपल्याला मॉडरेट टू डिफिकल्ट पेपर असल्यामुळे मार्काची रेंज तुम्हाला मी तुम्हाला स्क्रीनवरती प्रत्येक कॅटेगरीनुसार मी दाखवलेलीच आहे. तर ह्या रेंजमध्ये येत असाल तरीसुद्धा तुम्ही अगदी सेफ झोनमध्ये आहेत म्हणायला हरकत नाही विद्यार्थी मित्रांनो. कारण तुम्ही टेन्शन घेऊ नका. खूप साऱ्या विद्यार्थ्यांना टेन्शन आलेलं आहे, विद्यार्थी पॅनिक झालेले आहे. तर कालपासून मला मेसेज कॉल येत आहेत की मॅडम आम्हाला पेपर थोडासा हार्ड गेलेला आहे. फिजिक्सचा पेपर हार्ड लेवलवर होते, केमिस्ट्री मॉडरेट होता आणि बायोलॉजीचा पेपर सोपा असल्यामुळे आम्हाला स्कोअर थोडासा आम्हाला कमी येत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो घाबरून जाऊ नका, कारण ह्यावर्षी नवीन कॉलेजेस ॲड होत आहेत त्यामुळे इंटेकसुद्धा वाढत आहे. जवळजवळ 450 ते 500 आपल्याला सीट्स इथं महाराष्ट्रामध्ये सेमी गव्हर्नमेंटचे आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला जर अगदी काउन्सिलिंगसुद्धा तुम्हाला आमच्यामार्फत घ्यायची असेल तरीसुद्धा तुम्ही अगदी पेड काउन्सिलिंग म्हणून असं मला मेसेज टाका किंवा डायरेक्ट कॉल केला तरी चालेल. तर तुम्हाला अधिक माहिती आहे काउन्सिलिंगबद्दल देण्यात येणार आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना अगदी फिजिकली आमच्या ऑफिसला सुद्धा भेट द्यायची असेल त्यांनीसुद्धा अगदी कोल्हापूरला आमच्या ऑफिसला येऊन तुम्ही अगदी ऑफिसला भेट देऊन तुमचं सिक्युअर सीट करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो असेच नवीन आणि युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ह्या चॅनलशी नक्कीच कनेक्ट राहा. म्हणजेच ह्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा की जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला सर्व हे व्हिडिओ पाहायला मिळतील. तर असेच आणि नवीन युजफुल पाहण्यासाठी इतरांनासुद्धा हा व्हिडिओ सेंड करा की जेणेकरून त्यांनासुद्धा रीनीट 26चा कट ऑफ किती जाऊ शकतो सेमी गव्हर्नमेंटचा अगदी कमी जाणार आहे, त्यात काही डाऊटच नाही. तर विद्यार्थी मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये अगदी तुम्हाला असेच नवीन आणि युजफुल व्हिडिओ मी सांगणार आहे. व्हिडिओ आवडल्यास इतरांना पण सेंड करा आणि एक लाईक करून तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करून हा व्हिडिओ ठेवू शकता. तर ओके फ्युचर डॉक्टर्स, जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.